रोहित पवारांनी मतदारसंघामधील पुलाची स्थिती दाखवणारा एक व्हिडिओ एक्सपोज केलेला आहे। व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांनी सरकारला साकडे घातलेले आहे। पाणलोट क्षेत्रामधील धरणाखालील नदीकाठच्या लोकांना त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावं अशी मागणी रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलेली आहे। रोहित पवार यांनी काय म्हटले बघूयात। हा व्हिडिओ माझ्या मतदारसंघामध्ये सिद्धटेकमधील भीमा नदीवरच्या पुलाचा आजची स्थिती सांगणारा आहे असं रोहित पवार आपल्या एक्सपोजमध्ये म्हणतात। उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येवा येत असल्यामुळे परिस्थिती गंभीर बनण्यापूर्वीच पाणलोट क्षेत्रामधील आणि धरणाखालील नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी ही रोहित पवार यांनी केलेली आहे। उजनीमधील सध्याच्या 20,000 क्युसेक हा विसर्ग वाढवण्याची गरज आहे। सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबत संपर्क झाला असून लोक संकटात येण्यापूर्वी शासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी रोहित पवार यांनी आपल्या एक्सपोजमधून केली आहे आणि लोकांच्या घरामध्ये पाणी शिरण्यापूर्वी त्यांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांची योग्य ती सोय करावी अशी विनंती रोहित पवार यांनी आपल्या एक्सपोजच्या माध्यमातून केलेली आहे। प्रतिनिधी गणेश जेवरे सध्या फोन लाईन वरनं आपल्या सोबत आहेत। या क्षणी त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे याच्याविषयी बोलूया। गणेश, सध्या भीमा नदी पात्राला पुणे येथील खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि त्याचा मोठा पुराचा धोका अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भीमा नदीच्या काठच्या परिसरामध्ये निर्माण झालेला आहे। आपण जर पाहिलं तर आता जवळपास 1,40,000 पेक्षा जास्त क्युसेकनी पाणी सोडण्यात आलेलं आहे। पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड वेगाने आहे त्यामुळे त्या ठिकाणी प्रशासनाने कर्जत दौंड हा रस्ता देखील बंद केलेला आहे। सर्वात मोठा जो पूल आहे त्या भीमा नदीवरचा तो देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि या संदर्भातच आमदार रोहित पवार यांनी प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे की याबाबत आवश्यक ते खबरदारीची उपाययोजना करण्याची गरज आहे। आपण जर पाहिलं तर तहसीलदार गुरु बिराजदार हे त्या ठिकाणी सकाळीपासूनच आहेत आणि त्यांनी नागरिकांना देखील सूचना दिलेल्या आहेत की पूर परिस्थिती गंभीर आहे, पाण्याची पातळी वाढती आहे आणि यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणं बरोबर। त्यामुळे प्रशासन या विनंतीची कशी दखल घेतं हे आपल्याला बघावं लागेल। गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।